अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चिडण्याचा अधिकार नाही? तडकाफडकी बोलणं, ओरडून बोलणं, समोरच्याला एकदम त्याला रिॲक्शन देणं, हा अधिकारच आपल्याला नाही. अशी कोणती क्षेत्र आहेत ते समजावून घेऊयात. डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांना देखील त्यांचं काम करताना सेवा म्हणून ते काम करायचंय. पेशंटला रागून चालणार नाही. वकील त्याची बाजू मांडत असताना ती बाजू लॉजिकली सांगत जातात. ते चिडत नाहीत, त्यांना इमोशन्स कंट्रोल करायचे असतात. न्यायाधीशांना देखील निर्णय सांगत असताना कुणावरती चिडण्यापेक्षा तो निर्णय हा अत्यंत योग्य असला पाहिजे याची काळजी घ्यायची असते. राजकीय नेत्यांना तर अजिबात चिडण्याचा अधिकार नाही. त्याचं कारण ते जर चिडले तर लोक नाराज होतील आणि बाजूला जातील. राजकीय नेते कायमच गोडीने बोलत असतात. काउन्सिलर्स म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ हे देखील शांतपणे त्यांचं काम करू शकले पाहिजेत. सेवा क्षेत्रातील कर्मचारी, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खरंच आपल्याला कस्टमरवर चिडण्याचा अधिकार नाही. आपण राग जरी आला तरी तो कंट्रोल केला पाहिजे. मीडिया आणि पत्रकारितेमध्ये देखील आपण चिडण्यावरती कंट्रोल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मोठे उद्योजक आणि उच्चस्तरीय अधिकारी हे देखील न चिडता जेव्हा काम करतात तेव्हा यशस्वी होतात. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये चिडण्याचा अधिकार नाही.